नमस्कार. हां बोला तुम्ही की काय वाटत होतं सौम्याला आणि आपले सेशन झाल्यानंतर आता कसं कसं रिकव्हरी झाली त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. सौम्याला भीती वाटत होती अगोदर अशी कोणत्या हां पण गोष्टीची भीती वाटली की ती डोक्यामध्ये तेच घ्यायची सतत की हां मला हां भीती वाटते भीती वाटते हां हां सतत डोक्यामध्ये तेच असायचं तिच्या. हां हां मग मी सरांकडे आले तर त्यांनी पहिलं सेशन घेतलं तर ती ओके होती त्या सेशनमध्ये हां हां इथे तरी पण ऍज इट इज तेवढा फरक नव्हता. हां पण सेकंड सेशन नंतर तिच्यामध्ये भरपूर फरक झाला. बरोबर म्हणजे आहे. तिच्या डोक्यातून ती भीती निघाली आणि तिला ते टेक्निक कळलं की भीती वाटत असेल तर आपण कसं करावं. जे सरांनी टेक्निक्स घेतले हां 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 तिने ते कॅच केलं आणि त्या पद्धतीने ती घरी पण बिहेव करत होती तसं. बरोबर. आणि तिचा कॉन्फिडन्स थोडा वाढलेला वाटला म्हणजे हां 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 त्यांनी जसं तिला तिच्याकडून टेक्निक करून घेतले ज्या पद्धती त्या बरोबर. घरी येऊन पण करत होती आणि ती स्वतःहून नंतर म्हणे की मला जायचंय पुन्हा अच्छा अच्छा, त्यांच्याकडे. म्हणजे इकडे यायचंय असं हा तुम्ही. तिला म्हणजे पुन्हा तसं वाटत होतं की ती म्हणे मला पुन्हा त्यांच्याकडे जायचंय म्हणून. अच्छा अच्छा अच्छा. आणि तिच्या आवाजात वागण्या बोलण्यामध्ये काय फरक होता आणि काय फरक झाला हा ते ती सांगा. म्हणजे जेव्हा त्या सिच्युएशन मध्ये होती तेव्हा आवाज पण तिचा लो होता आणि कॉन्फिडन्स नव्हता तिच्यामध्ये. हां हां आणि आता 2 सेशन नंतर तिचा कॉन्फिडन्स पण वाढला आणि ती असं नॉर्मल बिहेव करते आता. अच्छा अच्छा. पहिले जशी फक्त गप्प बसून होती तशी नाही करते आता नॉर्मल बिहेव. आणि आता मोबाईलची जी गोष्टी मोबाईलमध्ये बघितलं तिला घाबरायला भीती वाटायची आणि आता मोबाईल तरी घेते त्याच्याबद्दलचं तिच्या मनात काय आहे का असं की निघून गेलं असं. हा म्हणजे तिने एक ते लक्षात ठेवलं की ज्याची भीती वाटते ते मला डिलीट करायचं किंवा ते मला पुसून टाकायचंय. हां 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 त्यामुळे तिचं कॉन्फिडंट वाढलाय की आता ते पुसलं की ते हां 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 विसरून जात आहे. म्हणजे बरोबर. त्यांनी सरांनीच ते टेक्निक शिकवल्या तिला. हां हां तर त्याच्यामुळे तिच्या माइंडसेट तो झालाय म्हणजे आता. अच्छा अच्छा अच्छा. ओके ओके. तुम्ही तुमच्यासारख्या पॅरेंट्स किंवा अशी मुलं असतील घाबरतात आजकाल व्हिडिओमध्ये बघून वगैरे असं किंवा थिएटरमध्ये बघून अनपेक्षित गोष्टी, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल की काय केलं तर काय होऊ शकतं असं, म्हणजे आपण काय केलं पाहिजे एक्झॅक्टली असं. एकतर मोबाईल्स वगैरे अवॉइडच करायला पाहिजेत. मुलांना हां. नाही दाखवले पाहिजेत. बरोबर. पण त्यातून पण हल्ली मुलं पाहतातच आहेत ते. बरोबर. म्हणजे तो ट्रिकच झाला एक हां प्रकारचा. हां हां सर पॅरेंट्सनेच थोडी काळजी घेतली पाहिजे या गोष्टींची. बरोबर आहे. आणि जर काही त्रास झालाच इन केस असा जसं माझ्या हां. मुलीला झाला हां हां तर डेफिनेटली जे मी केलं त्याच गोष्टींकडे वळा तुम्ही. कारण मेडिसिन्स किंवा त्या गोष्टी हां 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 त्या घातकच आहेत. बरोबर. त्याच्यापेक्षा ह्या थ्रू मुलांचा कॉन्फिडन्स पण वाढेल आणि हां हां ऑफकोर्स त्यांना नक्कीच त्यांना फायदा होणार आहे त्या गोष्टींचा. बरोबर आहे. म्हणजे बरोबर. जर काही असं झालं तर ओके बरोबर बरोबर. तिच्यामध्ये जो काही फरक पडला आहे त्याच्यासाठी मी अनिस सरांना खूप खूप धन्यवाद देते की त्यांच्यामुळे तिच्यामध्ये खूप सारा बदल झाला आणि खूप इम्प्रूव्हमेंट झाली तिच्यामध्ये. तर थँक्यू. ओके ओके. मला तुला काय बोलायचं आहे. थँक्यू. हां काय परत बोल बाळा, काय बोलायचं आहे तुला. थँक्यू. थँक्यू. कशाबद्दल थँक्यू बोलायचं आहे. मला बरं केलं. बरं केलं. बरं केल्याबद्दल. ओके गुड. सो नाईस ऑफ यू.